नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। काल दिनांक 21 एप्रिल 2024 रविवार रोजी भिंगार शहरातील भाऊ भिंगार दिवे मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिंगार परिसरातील नागरिकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या भंडारा वाटपाचे प्रारंभ माननीय निलेश लंके यांच्या हस्ते झाले। परिसरातील नागरिकांना घरोघरी या भंडाऱ्याचे वाटप करण्यात आले। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास निलेश लंके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी जय उर्फ भाऊ विठ्ठल भिंगार दिवे, प्रदीप कुमार जाधव, सादिक भाई सय्यद, प्रदीप भिंगार दिवे, राजेंद्र पाटोळे, संभाजी भिंगार दिवे, माणिक विधाते, रवी भिंगार दिवे, पवन भिंगार दिवे, डॉक्टर सीताबाई भिंगार दिवे, संजय भिंगार दिवे, दीपक अमृत, किशोर भिंगार दिवे, प्राध्यापक माणिक विधाते सर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य दीनदुबळ्यांना आधार देण्याचे कार्य केले। त्यांचा वैचारिक वारसा समोर ठेवून भाऊ भिंगार दिवे मित्रमंडळाने घेतलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले। प्रदीप कुमार जाधव म्हणाले की भाऊ भिंगार दिवे मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी बाबासाहेबांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते। इतर खर्चाला फाटा देऊन परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। भाऊ भिंगार दिवे मित्रमंडळ विविध उपक्रमाद्वारे गोरगरीब जनतेला आधार देण्याचे कार्य करत आहे। डीजेवर नाचण्यापेक्षा गरजूंच्या घरात अन्न देऊन पुण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच भिंगारचे सर्व मंडळांना भाऊ भिंगार दिवे यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संजय घुले, बाबासाहेब गिरवले, विजय देवकुळे, बंटी कटारनवरे, रमेश आरू, बबलू नंदे, प्रथमेश भिंगार दिवे, अमोल गायकवाड, किशोर औचिंदे, सचिन कांबळे, रोहित शिळके, जितेंद्र भिंगार दिवे, अक्षय दातरंगे, दीपक तात्या घोडके, शरद भाऊ दातरंगे, साईनाथ भिंगार दिवे, अंतोन पाटोळे, राहुल ससाने, प्रकाश तांबोळी, नारायण भोसले, हर्षल वाघमारे, राहुल मोरे, गजेंद्र पिसे, विश्वनाथ वाघ, सुनील पटेल, कुलदीप सिंग, प्रतीक गायकवाड, दत्ता क्षीरसागर, गायत्री भिंगार दिवे, विशाल भिंगार दिवे, लाडू गायकवाड, अशोक पानपाटील, राजू साळवे आदी मान्यवर उपस्थित होते। भाऊ भिंगार दिवे यांनी या ठिकाणी राष्ट्रीय शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झालेल्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी त्यांच्या सर्व मित्रमंडळीसाठी या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याबरोबर खरं तर त्या महामानवाने आपल्याला आज खरं तर या ठिकाणी माझ्यासारख्याला तुमच्या समोर बोलण्याचा अधिकार दिलेला आहे। तुम्हाला मी जे काय बोलत आहे ते ऐकण्याचा अधिकार दिलेला आहे। अशा थोर या महामानवाला प्रथम मी अभिवादन करतो। जगामध्ये इव्हन परदेशामध्ये सुद्धा या महामानवाची जयंती मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरी होत आहे आणि दरवर्षीच खरं तर भाऊ सुद्धा या ठिकाणी भिंगारमध्ये आज सामाजिक उपक्रमाचा कार्यक्रम त्यासाठी घेत असतात। त्यांच्या जयंतीला खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळाला एकत्र करण्याची त्यांच्यामध्ये जी कला आहे त्यासाठीच खरं तर त्यांनी सर्वांना आपल्याला या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी बोलवलेलं आहे। भाऊंच्या हातून सर गेल्या कित्येक वर्षापासून मी ऐकतो अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये ते प्रत्यक्ष सामाजिक काम करतात आणि भाऊंचा सगळ्यात महत्वाचा एक गुण आहे की मित्रमंडळी जमा करणं आणि खरं तर दुसरा त्याच्या अंगामध्ये आणखी एक गुण आहे की आता या मित्राला सर्व जाती धर्माच्या मित्रांना एकत्र बोलून त्यांना कुठेतरी नाश्त्याला नेणं, त्यांना जेवायला नेणं, खरं तर हे सगळ्यांना जमत नाही। आता आम्ही सुद्धा भाऊकडून थोडं शिकलेलं आहे की आम्ही सुद्धा आता आमच्या मित्राला एकत्र बोलवणार आहोत आणि त्यांची कुठेतरी अशा प्रकारचा कार्यक्रम। त्याचं कारण असं की निसर्गात खरं तर अशा प्रकारच्या काही शक्ती असतात त्या ठराविक लोकांच्या जांगीमध्ये असतात। त्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांची या ठिकाणी जयंती उत्सव साजरा होत आहे। भाऊ उर्फ जय हा आमचा पुतण्या अनेक वर्षापासून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात त्याचा हातखंड आहे। सरांनी सांगितलं की मित्र परिवार कसा जपावा हे भाऊ शिकलं पाहिजे। अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र करून त्यांना जवळ घेऊन त्यांना सतत मदतीचा हात देऊन त्यांच्या कार्याला हातभार लावून
त्यांना मदत करीत असतात. भाऊ आणि त्यांच्या मित्रमंडळाने जो काही पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं सूत्रसंचालन प्रदीपजी जाधव या ठिकाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दिव्यांनी जे सूचना मांडली ते तर मी अनाऊन्स करणारच आहे, पण त्या अगोदर मी 2 शब्द सांगणार आहे जयंतीनिमित्त. आता भाऊंबद्दल संभाजीराव भिंगारदिवे आणि माणिक सरांनी भरभरून कौतुक केलेलं आहे. तो कौतुकास पात्र आहे. तसा त्याचा जो हातखंडा आहे मित्र जमवण्याचा, त्याचा कुणीच भिंगारमध्ये तर मी तर म्हणतो नगरमध्ये कोणी हात धरू शकणार नाही. प्रत्येक जाती धर्माचा माणूस त्याचा मित्र, आणि आम्ही भाग्यवान समजतो की आम्ही त्याचे मित्र. खर तर भाऊची आणि माझी ओळख 1-1.5 वर्षापूर्वीची, पण इतकं बॉन्डिंग झालेलं आहे की मला त्याला फोन केल्याशिवाय, त्यांनी मला फोन केल्याशिवाय जमत नाही, किंवा दिवसातून एकदा भेटल्याशिवाय तरी जमत नाही. तर अशा ह्या भावने आज सर्व जाती धर्माच्या लोकांना इथं जमा केलेला आहे. अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे दरवर्षीप्रमाणे. भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशीच कृपा त्याच्यावर राहो आणि उत्तरोत्तर अशी त्याची प्रगती हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती, माणिक सरांनी सांगितलं की 133वी जयंती साजरी होते, आणि 133 वर्ष झाले तरी बाबासाहेब आंबेडकरांना कोणी विसरू शकत नाही. जगभर ही जयंती साजरी होते. आणि बाबासाहेब घडले कसे? बघा, संस्काराचा भाग असतो. बाबासाहेब ज्यावेळेस 5 वर्षांचे होते त्यावेळेस त्यांची आई गेली, आणि रामजी सकपाळ त्यांचे वडील यांनी बाबासाहेबांना शाळेत प्रवेश घेऊन दिला. आणि शाळेत जाताना त्यांना रोज बाबासाहेबांना सांगायचे की भीमा, शाळेमध्ये तुझा अपमान होईल, तुला शाळेच्या बाहेर बसवल्या जाईल, नाना प्रकारचे तुला संकटांना तोंड द्यावं लागेल, पण तू घाबरायचं नाही, चिडायचं नाही. बाबासाहेबांचा लहानपणी चिडखोर स्वभाव होता, तर चिडायचं नाही आणि अजिबात घाबरायचं नाही. शांतपणे तू शिकायची शाळा. जरी तुला वर्गाच्या बाहेर बसवलं तरी तू शाळा शिकायची. बाबासाहेबांनी वडिलांना शब्द दिला की मी अजिबात माझा तोल न जाता मी शिक्षण घेईल, आणि माझे दिवस येतील चांगले त्यावेळेस मी त्यांना उत्तर देईल. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी अविरत न चिडता त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. हाल अपेष्ट सहन करून, जेवणाच्या म्हणा, जातीचे चटके सोसत त्यांनी सगळं काही सहन केलं. आणि अशा संस्कारातून हा बाबासाहेब घडला की त्यावेळी आईबाप सांगायचे की तुला अपमान झाला तरी सहन कर. पण आताच्या मुलांना आई वडील शाळेत मारलं तरी धावत जातात, माझ्या मुलाला मारलं का? अरे मारू द्या. शिक्षक हा मुलांना घडवण्यासाठी असतो, त्यांना बिघडवण्यासाठी नसतो. तर असा लहान मुलांना जर शिक्षक त्यांना चांगली सवय लावण्यासाठी, अभ्यास चांगल्या करण्यासाठी जर मारत असतील तर मी म्हणतो त्याच्यापेक्षा भाग्य काहीच नाही. आम्ही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून आमचे सहकारी मित्र खऱ्या अर्थाने या भागामध्ये सर्वसामान्य कुटुंबाचा आधार म्हणून काम करणारे भाऊसाहेब भिंगारदिवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी जयंती सोहळा अतिशय आनंदाने साजरा होतो. पण तो जयंती सोहळा साजरा होत असताना सुद्धा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून हा कार्यक्रम पार पडत असतो. रक्तदान शिबिर असो, सर्व रोग निदान शिबिर असो, आणि अन्नदानाचा मोठा भंडारा सुद्धा केला जातो. त्यामुळं मी भाऊसाहेब भिंगारदिवे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो. अशाच पद्धतीने या पुढील काळात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
knows what she knew. संजूवाला पैसे